श्री पतंजलि महामुनये नमः। आता यानंतरचा अंतराय म्हणजे अविरती। अविरती हा एक विलक्षण शब्द आहे। अविरती असा हा शब्द आहे। आता हा जो अंतराय आहे, हा अंतराय शब्दावरनं समजून घ्यायचा म्हणजे रती म्हणजे संग करणं, म्हणजे वैराग्याभाव, वैराग्याचा अभाव, ह्याला रती असा शब्द आहे। आणि संग सुटणं, रती वृत्ती संपणं, रती वृत्ती कमी होणं, याला विरती असं म्हणतात, म्हणजे वैराग्य। त्यामुळे विरती या शब्दाचं पुन्हा अविरती असं स्वरूप या ठिकाणी सूत्रकार घालतात, म्हणजे वैराग्याचा त्याग अशा अर्थाने हा शब्द आहे। त्यामुळे रती आणि अविरती यामध्ये फरक असा समजून घेतला पाहिजे की रती म्हणजे वैराग्याभाव आणि अविरती म्हणजे वैराग्याचा त्याग। तर अविरतीविषयी भाष्यकार असं म्हणतात, अविरती चित्तस्य विषय संप्रयोगात्मा गर्धा, म्हणजे चित्ताची विषय संपर्क रूपी लालसा म्हणजे ही अविरती होय। या ठिकाणी अविरती असा हा शब्द आहे, अशी संकल्पना आहे। या पदामध्ये तात्पर्य अर्थ दडलेला आहे। रती म्हणजे रत होणं, किंवा ज्याला आपण इंडल्जन्स म्हणतो, वैराग्याचा अभाव। आणि त्याचा विरोधी शब्द म्हणजे विरती। आणि पुन्हा रत न होणं असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे विरती म्हणजे रत न होणं, असा करून पुन्हा तद्विरुद्ध असा अविरती असा शब्द सूत्रकार करतात, म्हणजे विरतीपासून हटणं, विरती सोडणं असा हा या ठिकाणी प्रकार आहे। आणि म्हणजे शब्दशः अविरती हा रतीला समानार्थकच आहे असं वाटतं, परंतु गर्भितार्थ तसा नसून विरती म्हणजे वैराग्य, विरती म्हणजे वैराग्य आणि अविरती म्हणजे वैराग्याचा त्याग। त्यामुळं रती बरोबर वैराग्याभाव, रती म्हणजे रत होणं म्हणजे वैराग्याचा अभाव असणं, विरती म्हणजे वैराग्य बांधणं आणि बांधलेलं वैराग्य सोडून देणं, हा प्रकार अविरती आहे। बांधलेलं नियंत्रण, ज्या नियंत्रणामध्ये आपण होतो, जी नियंत्रणं लादून आपण साधना केली किंवा ज्या नियंत्रणाचा अंगीकार केला, अशा अंगीकार केलेल्या नियंत्रणांना झुगारून देणं हा अविरतीचा प्रकार आहे। अर्थात त्यामुळे रती म्हणजे वैराग्याभाव आणि अविरती म्हणजे वैराग्याचा त्याग। अर्थात या ठिकाणी प्रमाद हा दिसून येतो, त्यामुळे यात दुहेरी असा दोष आहे की वैराग्य तर सोडलं हा एक दोष, आणि पुन्हा प्रमाद, कारण काय, असलेलं वैराग्य सोडलं असल्यामुळे, असलेल्या नियंत्रणाला झुगारल्यामुळे या ठिकाणी प्रमादही संभवतो। त्यामुळे ह्या अविरती हा मोठा दोष आहे। आता वैराग्याभाव असताना, वैराग्याचा अभाव असताना स्वतः मनुष्य हा विषयांकडे जात असतो। सर्वसामान्यपणे वैराग्याचा जो अभाव असतो, जे योगसाधक नसतात किंवा योगसाधनेला सुरुवात करायची असते, करणार असतात, त्यांच्यामध्ये वैराग्याचा अभाव असतो, वैराग्याभाव असतो, वैराग्य नसतं, आणि त्यामुळे ते स्वाभाविकपणे विषयांकडे जात असतात। पण अविरतीमध्ये विषय संपर्क आल्यामुळे मनुष्य चळतो, म्हणजे विषय आधी पुढे येतात, विषय पुढे आल्यानंतर मनुष्य चळतो। म्हणजे एरवी नियंत्रण घातलेलं असतं, त्यांनी स्वतःवर तो नियंत्रण घालून असतो, नियंत्रित जीवन जगत असतो, अशा प्रकारे तो
जीवन जगत असताना, साधना करत असताना समोर विषय आला की चलबिचल होते आणि तो चळतो. पण वैराग्याचा अभाव असताना तो स्वतःच विषयांकडे जात असतो. आलं का लक्षात? म्हणजे वैराग्याचा अभाव असणं म्हणजे विषय उन्मुख होणं, विषयाभिमुख होणं, विषयांच्या मागे जाणं. पण अविरतीमध्ये विषय समोर आले की तो चळतो आणि मग लौलुप्य येतं, लौल्य येतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून भाष्यकार म्हणतात अविरती चित्तस्य विषय संप्रयोगात्मा गर्धा. गर्धा म्हणजे त्या ठिकाणी ते जे लौल्य येतं, समोर विषय आल्यामुळे लौल्य येतं, त्याचा निर्देश भाष्यकार या ठिकाणी करतात. आता या ठिकाणी दुहेरी दोष असं म्हटलं. एक म्हणजे वैराग्य सुटण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे वैराग्य नसणं हे याचा योगाला प्रत्यवाय किती हे सांगायचं कारण नाही. म्हणजे वैराग्य सुटणं, वैराग्य नसणं हा एक दोष. आणि पुन्हा प्रमाद म्हणजे बांधलेलं वैराग्य सोडून देणं, बांधलेलं नियंत्रण जे आपण पाळत होतो ते झुगारणं हा प्रमाद आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये दुहेरी अपराध आहे. अविरतीमध्ये दुहेरी अपराध असतो. अर्थात असं संभवण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे वैराग्याचं गणित हे चुकणं. वैराग्य सूत्रप्रसंगामध्ये आपण असं पाहिलं की वैराग्याच्या गणिताला फार महत्व आहे. वैराग्याचं गणित अचूक असणं हे फार महत्वाचं आहे. कारण शेवटी असं आहे की स्वाभाविक प्रवृत्ती विरुद्ध आपण त्या ठिकाणी काहीतरी करत असतो आणि त्यामुळे तो नियंत्रणाचा जो प्रकार आहे त्यात गणिती संयमन असणं हे फार महत्वाचं असतं. आणि ते नसलं, गणित नसलं तर असे प्रकार हे संभवू शकतात. आणि दुसरं कारण म्हणजे प्रमाद. म्हणजे पूर्वीचा एक अंतराय जो आहे तो प्रमाद या ठिकाणी उफाळला किंवा प्रमाद हा वाढला तर अविरती ही संभवू शकते. शास्त्रकारांनी अविरतीविषयी असं म्हटलंय, अविरती चित्त विषय संप्रयोगात्मा तत्सन्निकर्षजन्य अभिलाष रूपो गर्धा असं छायावृत्तीमध्ये म्हटलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे विषय समोर आल्यानंतर एक अभिलाषा निर्माण होते आणि त्यामुळे ती अविरती ठरते. तर भोजवृत्तीमध्ये असं म्हटलंय, अविरतिश्चित्तस्य विषय संप्रयोगात्मा गर्धा. अर्थात व्यासभाषामध्ये जे म्हणते तेच यांनी म्हटलेलं आहे. नागोजी भट्टाने अविरती विषय अभिलाषा, विषयाबद्दल अभिलाषा निर्माण होणं याला अविरती म्हटलंय. तर अविरती विषय तृष्णा असं मणिप्रभेमध्ये म्हटलेलं आहे. आणि विषयाभिलाषो अविरती असं योग सुधाकरकार म्हणतात. एकूण काय तर विषयाबद्दल अभिलाषा निर्माण होणं याला किंवा लौल्य, चित्तामध्ये लौल्य निर्माण होणं याला अविरती असं म्हटलं गेलेलं आहे. आता अविरती येण्याचं कारण विष्णू पुराणामध्ये आपल्याला एका वचनामध्ये सापडतं. त्यात अविरती संदर्भात योग्य असा एक उपदेश सुद्धा आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी लक्ष वेधावंसं वाटतं. त्यानुसार असं दिसतं की अविरती हा विकार जो तारुण्यातच प्रकर्षाने जडतो, त्याविरुद्ध इलाज हा बालपणी सुरू होणं हे इष्ट असतं. असं आहे. शेवटी तारुण्यामध्येच अभिलाषा, गर्ध, लौल्य हे येत असतं. विषयांकडे ओढ ही निर्माण होत असते. विषय सेवन आणि भोगामध्ये ओढ ही निर्माण होत असते आणि त्यासाठी बालपणीच त्यावर माणसांनी काहीतरी उपाय करायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी नियंत्रण येईल, नियमितपणा येईल असं विष्णू पुराणामध्ये सांगतात. विष्णू पुराणामधल्या वचनाचा अर्थ असा की मूर्ख लोक आपली बाल्यावस्था खोड्या काढणं, क्रीडा खेळ ह्याच्यामध्ये दौडत असतात आणि युवावस्थेमध्ये विषयामध्ये रमतात. वार्धक्यात असमर्थतेला तोंड देतात. त्यामुळे
विवेकीनं शरीराच्या अवस्थांविषयी निरपेक्ष राहून, म्हणजे शेवटी या शरीर सापेक्ष अवस्था आहेत. शरीराची अवस्था बदलली की त्या प्रकृतीमध्ये फरक पडतो. अर्थात हे सगळं शरीर सापेक्ष आहे आणि एक शरीराच्या अवस्था सापेक्ष आहे असं समजून निरपेक्ष राहावं आणि बालवयातच शरीराच्या या अवस्थांविषयी निरपेक्ष राहून कल्याण मार्ग धरावा असं त्या ठिकाणी सांगितलंय. अर्थात अध्यात्म मार्गामध्ये ज्यांना मार्गक्रमण करायचं आहे त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. हा सरसकट सगळ्यांसाठी उपदेश नाहीये. ज्यांना अध्यात्म मार्गामध्ये, योग मार्गामध्ये प्रवेश करायचा आहे त्यांनी जर लहानपणी जर या ठिकाणी प्रवेश केला, बाल्यावस्थेमध्ये जर ही साधना जर अंगीकारली तर त्यांनी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. अशा दृष्टीने हा उपदेश हा विष्णू पुराणामध्ये आलेला आहे. अविरतीच्या संदर्भामध्ये एक संस्कृत कवीचं वचन मननीय आहे. त्यात अविरती हा अंतराय किती प्रभावी आहे हे दिसतं. हे वचन असं: अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति त्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम. असे की अंगम गलितम पलितम मुंडम, अंग सगळी गलितगात्र झाले, जीर्ण झालेला आहे, देह हा जीर्ण झालेला आहे आणि केस पिकलेले आहेत. पलितम मुंडम म्हणजे केस पिकलेले आहेत आणि दात सगळे उडालेत, तोंडाचं बोळकं वाजलेलं आहे. अर्थात वृद्धत्व आलेलं आहे. हाती काठी सुद्धा आलेली आहे. पण आशा लालसा ही काही खुंटत नाही. शरीर वार्धक्याकडे गेलं तरी आशा आणि लालसा जी असते ती काही खुंटत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं की शरीर आणि मन ह्यांचं संतुलन कधीच होत नाही. हे कधीच समांतर जात नाहीत. शरीर एकीकडे वार्धक्याकडे जात असतं आणि मन तारुण्याकडे जात असतं. मनाला सगळे भोग, ईर्ष्या, लौल्य, चांचल्य, आशा, लालसा यांचा प्रभाव मनावर असतो. तर शरीराचं काय होतं, शेवटी वार्धक्य येते म्हटल्यानंतर देह जीर्ण होतो, केस पिकतात, तोंडाचं बोडकं उडतं, हाताला काठी घ्यावी लागते, ते काही सुटत नाही. असो, भर्तृहरींनी वैराग्य शतकामध्ये असंच काही म्हटलेलं आहे: वलिभिमुखम आक्रंतम पलितैरांकितम शिरहा गात्राणि शिथिलायन्ते तृष्णा एक तरुणायते. गात्र हे शिथिल होतात पण मन, तृष्णा ही मात्र तरुण होत जाते. भर्तृहरी म्हणतो की तोंड सुरकुत्याने व्यापलं, वलिभिमुखम आक्रंतम, सबंध चेहरा हा सुरकुत्याने व्यापलेला आहे. डोक्यावरचे केस त्याची चांदी झालेली आहे आणि अवयव सगळे शिथिल पडलेले आहेत, पण तृष्णा मात्र तेवढी तरुण होत चालली आहे. असा एकूण विचित्र प्रकार हा माणसाच्या जीवनासंबंधी असतो. आता या अविरतीच्या संदर्भामध्ये वास्तविक मनोवैज्ञानिक भाग असा आहे की वैराग्याचं महत्व पटलं, वैराग्याचं महत्व पटलंय, पटलेलं असतं आणि त्याची जोपासना सुद्धा यथाशक्ती होऊन वैराग्य बाणविण्याचा प्रयत्न हा चाललेला असतो, केलेला असतो, होत असतो. पण असं आहे की संस्कारवशात, वासनावशात, संस्कार किंवा वासनांमुळे एखाद्या वेळी वासना प्रक्षुब्ध होऊन उफाळून येऊन आपल्या निग्रहरूपी बांधावर प्रचंड दाब टाकते. आपला जो निग्रहरूपी बांध असतो तो जो बांध आहे त्याच्यावर प्रचंड दाब हा टाकला जातो आणि तो निग्रहरूपी बंध हा फुटून एक त्या ठिकाणी हा प्रकार संभवतो. अर्थात निग्रहरूपी बंध फुटण्यासाठी एक विकल्प कारणीभूत होतो. तो असा की जाऊ देत,
सध्या वासना प्राबल्यामुळे विषय उपभोगाला पर्याय नाहीये, अत्यंत वासना उफाळून आलेली आहे. आता ह्याला बंद घालण्यात काहीच अर्थ नाही. उफाळून आलेली वासना, तस्मात एवढं सेवन करूया आणि नंतर सेवन झाल्यानंतर नंतर निग्रह करूया, अशा प्रकारे एक विकल्प मनामध्ये येतो आणि हीच अविरती असते. म्हणजे अविरतीचा प्रकार हा असा असतो, आलं का लक्षात, की वासना अनावर होते. आता वासना येत नाही, ती अनावर झाली म्हटल्यानंतर असं वाटून जाते, त्यावेळेला एक विकल्प येतो, जाऊ दे आता वासना एवढी उफाळली आहे तर आता भोग घेऊन टाकूया, आणि भोग घेऊन झाल्यानंतर पुन्हा निग्रहाचा बाण टाकूया परत. आणि अशा कारणानं ही अविरती या ठिकाणी संभवत असते. आता असं आहे की अशा प्रकारे या ठिकाणी आता पर्याय नाही, अनावर झालंय म्हटल्यानंतर सेवन करूया अशी वृत्ती ही येत असते. आणि सेवन झाल्यावर थोडी त्या ठिकाणी नंतर मनोवंचना येते. अरे रे, आपण ह्याला थोपू शकलो असतो, उगीच आपण बळी पडलो, अशी एक मनोवंचना या ठिकाणी येत असते. आणि पुन्हा निग्रहाचा बांध दृढ करण्याचा उपक्रम सुरू होतो. पुन्हा बांधाबांधी सुरू होते, निग्रहाच्या धरणाची बांधाबांधी ही सुरू होते. आणि म्हणून काय होतं की निग्रहरूपी जो बांध, त्याला तडा जाण्यास जो अंतिम विकल्प कारणीभूत होतो, तो दुर्बळ करण्यासाठी विषय दोष दर्शन हे वरच्यावर करावं लागतं. विषय दोष दर्शन हे वरच्यावर करावं लागतं. आणि मनाशी विषय दोष दर्शन हे वरच्यावर केल्यानं मग असं त्या ठिकाणी ठरवता येतं, मनाला पक्क ठरवता येतं की विषय सेवन रूपी हवी हा वासनाग्नी भडकवणार. अशा प्रकारे अविरतीचं हे मनोविज्ञान आहे. म्हणजे रथ होणं, रती, त्यामध्ये हा भाग नसतो, हा भाग त्या ठिकाणी नसतो. अविरतीमध्ये हा भाग असतो. म्हणजे नंतर भोग घेतल्यानंतर एक वंचना त्या ठिकाणी आली तर ती अविरती आहे असं समजावं. आलं का लक्षात? म्हणजे भोग घेतल्यानंतर किंवा भोग घेताना त्याचा प्रवर्तक अशा प्रकारे आता जो सांगितला की आत्ता अनावर झाले, भोग घेऊन टाकूया, नंतर बांधाबांधी करूया पुन्हा, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रवर्तन होत असेल, ज्याला मानसिक प्रवर्तन, तर ते अविरती असतं. आणि भोग घेतल्यानंतर मनोवंचना, ही थोडीशी वंचना येते, अरे रे आपण असं करायला नको होतं, आपल्याला काहीतरी करून या ठिकाणी हा प्रसंग निपटून टाकता आला असता, असा जर मनामध्ये प्रकार आला तर त्याला अविरती असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे काय होतं की विषय दोष दर्शन हे वरच्यावर करत राहणं, ह्याला फार महत्व आहे. विशेषतः साधकाला कुठल्याही प्रकारची एक, ज्याला कॉम्प्लिसन्सी म्हणतात, की बनचुके, ही बनचुके वृत्ती येता कामा नये. आणि ती आली की विषय दोष दर्शन होण्याचा प्रकार, करण्याचा प्रकार हा थांबतो. आणि त्यावेळेला असंही विषय दोष दर्शन करताना, त्याचा विचार करताना असंही म्हटलं त्याच्या मनात यायला पाहिजे की विषय सेवन रूपी हवी जो आहे, तो जर आपण हवी टाकला तर वासनाग्नी हा भडकणार आहे, तो त्याचं काही शमन होत नाही. म्हणजे आपल्याला क्षणभर असं वाटतं की आता आपण सेवन करून घेतलं आहे, अनावर झालंय, करूया विलास चैन, भोग घेऊया, आणि नंतर आपल्याला एकदम हायसं वाटून जातं असं वाटतं. पण तसं होत नसतं खरं म्हणजे. कारण तो हवी असतो आणि तो वासनाग्नीमध्ये आहुती टाकत असतो. आणि आहुती पडल्यानंतर, तुपाची आहुती अग्नीमध्ये पडल्यानंतर अग्नीचं काय होतं तेच या ठिकाणी होतं. या ठिकाणी विष्णू पुराणातलं एक वचन आठवतं, न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यती, न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यती. कामाचा कामनेद्वारा आणि पूर्तीद्वारा, उपभोगाद्वारा कधीही त्याचं शमन होत नाही. कामनाग्नी जो आहे, कामाग्नी जो आहे, त्यात कामाची आपली, तर तो कधी शमत नाही, त्याचं शमन होत नाही. तर काय होतं, हविषा कृष्णवर्त्मे भूय एव अभिवर्धते, अभिवर्धन होतं. अहो शेवटी अग्नीमध्ये तुपाची आहुती दिली तर काय होणार तेच या ठिकाणी होतं, असं शास्त्र आपल्याला वरच्यावर सांगत असतात. तर अशा प्रकारे अविरती हा अंतराय या ठिकाणी सांगितला जातो.
अर्थात साहजिकच ही गोष्ट उघड आहे की अविरती घडण्याचं कारण रजतम गुणांचा संसर्ग होणं, त्यांचा संपर्क येणं आणि त्यांची वृद्धी होणं, तमोगुणाची वृद्धी होणं, तमोगुणाचा संग होणं, त्यामुळे अविरती ही घडत असते. हे जे अशा प्रकारचं पतन होत असतं योग साधनेमधनं, ते तमोगुणाच्या प्राबल्यानं होत असतं. त्यामुळे एक महत्वाची काळजी अविरतीच्या प्रतिषेधार्थ अशी करायला पाहिजे की तमोगुणाचा संग शक्यतो होऊ देता कामा नये, तमसंग हा होऊ देता कामा नये. आहार, विहार, आचार ह्याच्यामध्ये तमोगुणाचं प्राबल्य कुठेही डोकावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अर्थात नुसतं तमोगुणाला थांबवणं हे तमोगुणाला थांबवून शक्य होत नसतं, तर त्या ठिकाणी सत्वगुण यावा लागतो, सत्संग करावा लागतो. त्यामुळे सत्संग याबद्दल जर कधी प्रमाद जर कधी केला नाही, घडला नाही, तर अविरती हा अंतराय उपटण्याचा संभव फार कमी असतो. त्यामुळे या ठिकाणी उपदेश असा आहे, शास्त्राचा उपदेश असा आहे, शास्त्रकारांचा उपदेश असा आहे की सत्संग हा करायला पाहिजे आणि विशेषतः तमोगुणाचा संसर्ग प्रकर्षाने करायला पाहिजे. तमोगुण आचार, विचार, आहार, विहार ह्याच्यामध्ये तमोगुणाचं इन्फेक्शन कधी होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः आहार विहार ह्याच्याबाबत ती काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर सत्संग हा जोमाने करायला पाहिजे, म्हणजे तमोगुणाची बाधा येणार नाही. आणि तमोगुणाची बाधा आली नाही तर अविरती डोकं वर काढण्याची किंचितही शक्यता नाही. त्यामुळे अविरती हा अंतराय अशा या संदर्भातून, या दृष्टिकोनातून समजून घेतला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध काय करायला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुन्हा मागाशी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्लिसन्सी, बनचुके ही वृत्ती ही या ठिकाणी येता कामा नये. आणि ती आली तर माणसामध्ये हलगर्जीपणा येतो, प्रमाद येतो. प्रमाद आला की कवाडं उघडी पडतात. कवाडं उघडी पडली की तमोगुणाचे, रजोगुणाचे हे जे जंतू आहेत ते त्यांचा शिरकाव होतो. आणि त्यांचा शिरकाव झाला की मग काय, विनाश हा त्या ठिकाणी. कारण जबरदस्त इन्फेक्शन होतं. रजोतमो गुणांना त्यांची जर कवाडं त्यांच्यासाठी उघडी टाकली तर त्यांचं जबरदस्त असं आक्रमण आपल्या चित्तावर होतं. आणि त्यामुळे तमोसंग हा होत नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. होत असेल तर ताबडतोब निवर्तन त्यात करायला पाहिजे, त्यातून निवर्तन साधायला पाहिजे आणि सत्संग हा सांभाळला पाहिजे, केला पाहिजे. विशेषतः बाधा होतीये असं वाटलं तर सत्संग हा प्रकर्षाने करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण अविरती या अंतरायाचा विचार या ठिकाणी केला. अर्थात सत्संगाबरोबर साधना संघ, शास्त्रसंघ हेही महत्वाचे आहेत, कारण तेही एका प्रकारचे सत्संगच आहेत. पण त्यांचा विशेष आवश्यक आहे, कारण सत्संग म्हटल्यानंतर एक विशेष अर्थ हा मनामध्ये पक्का झालेला असतो. तर त्यामुळे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की साधना संघ आणि शास्त्रसंघ हा बलान्वित करणं हे फार महत्वाचं असतं. आसन, प्राणायाम, आहार, विहार आणि स्वाध्याय, शास्त्राध्ययन, मोक्षशास्त्र अध्ययन यांचा संपर्क असण्यानं, यांचा संग करण्यानं अविरतीसारखा अंतराय हा कोसभर दूर राहण्याची खूप शक्यता असते. एकूण शास्त्रसंघ, साधनासंघ, सत्संग हा सांभाळणं हे या अंतरायाच्या निर्देशनातून सूत्रकार दाखवून देतात. अर्थात प्रकर्षानं त्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत असं ते सांगून जातात. असो, यानंतर पुढला अंतराय म्हणजे भ्रांती दर्शनम. या अंतरायाचा विचार आता क्रमप्राप्त होतो आणि याचा अर्थ करताना भाष्यकार म्हणतात भ्रांती दर्शनम विपर्यय ज्ञानम. शब्दच बोल काय, हा शब्दच अर्थाने स्फुटित आहे. भ्रांती दर्शन हा शब्द अर्थाने स्फुटित आहे. भ्रांती दर्शनम विपर्यय ज्ञानम असं ते म्हणतात. याचा अर्थ विपरीत ज्ञान, उलट मनोधारणा, उलट बुद्धिधारणा,
वगैरे या ठिकाणी अर्थ आहेत. विज्ञान भिक्षूंनी भाष्यार्थ करताना असं म्हटलंय की विपरीतम ज्ञानम गुरुवादी प्रमितार्थ विपरीत निश्चय. विपरीत असं ज्ञान, शास्त्र विपरीत असं ज्ञान आणि गुरुजनांनी सांगितलेल्या त्याचा जो प्रमितार्थ आहे, त्यांचा जो उपदेश आहे, त्याच्या विरुद्ध निश्चय, विपरीत निश्चय, भयंकर निश्चय, विलक्षण निश्चय असा बुद्धीचा होणं हा भ्रांती दर्शन रूप असा अंतराय. शास्त्रकार या भ्रांती दर्शनाबद्दल काय म्हणतात तर लक्षणीय वचन हे भावा गणेशांचं आहे. भ्रांती दर्शनम गुरु आदि प्रमितार्थ विपरीत विश्चय. अशा प्रकारे म्हणून ते विज्ञान भिक्षूंना अनुसरतात. नागोजी भट्ट यांच्या लघुवृत्तीमध्ये असं म्हटलंय, भ्रांती दर्शनम शास्त्रोक्तार्थ विपरीत निश्चय. शास्त्र विपरीत बुद्धीचा निर्णय होणं हा भ्रांती दर्शनाचा प्रकार आहे. आता भ्रांती दर्शन हा अंतराय अशा अर्थानं बलाढ्य आहे की साधकाला आपण भ्रमिष्ठ आहोत, भ्रमिष्ठ झालो आहोत आणि योगमार्गापासून दुरावलो आहोत याचा पत्ता सुद्धा लागत नसतो. त्यामुळे त्या दृष्टीने हा एक महाभयंकर असा अंतराय आहे की आपण चुकतो आहोत ह्याची कल्पनाच त्याला येत नसते. आणि त्यामुळे चूकच समजत नसेल तर चूक सुधारण्याची शक्यता केवळ दी लॉ ऑफ चान्स ह्याच्यावरच सोपवावी लागते. त्यामुळे सहसा ह्याच्यातून माणूस सरळ होणं हे अवघड असतं. कारण असं आहे की त्याला वाटत असं की आपण बरोबर आहोत, म्हणजे आपण चुकतो आहोत किंवा काही शंका सुद्धा त्याच्या मनात येत नाही. आपण भ्रांत झालो आहोत किंवा भ्रांत आहोत आणि मार्गापासून दुरावलो आहोत, च्युत होत आहोत ह्याचाच त्याला पत्ता नसतो. अशा प्रकारे भ्रांती दर्शन असतं. भ्रांती दर्शन याचा पत्ताच लागू देत नाही. असे व्याधी स्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व हे आपल्याला आपल्यामधली कमतरता दाखवतात, त्रुटी दाखवतात, चुका दाखवतात, प्रमाद दाखवतात. काय कमतरता असेल, त्रुटी असेल त्या गोष्टी त्या आपल्याला दाखवून देतात की बाबा हा तुझा प्रमाद आहे, प्रमाद होतोय हे कळतं, प्रमाद होतोय कळतं, अविरती झाली हे कळतं, तरी त्या सगळ्या अंतरायामध्ये व्याधी झाली हे कळतं. तर त्या ठिकाणी काहीतरी आपल्यामध्ये चुकतंय आणि काहीतरी गडबड आहे. या संशयाच्या बाबतीत असं होतं की काहीतरी गडबड आहे हे लक्षात येतं कारण आपल्यामध्ये निश्चितार्थ नसतो. निश्चितार्थ नसतो हे असंही असेल आणि असंही नसेल, तसं असेल आणि तसं नसेलही, अशा प्रकारे द्विधा मनोवृत्ती असते. पण त्यामुळे निश्चयार्थकता बुद्धीमध्ये नसल्यामुळं काहीतरी कुठे गडबड आहे एवढं तर निश्चित कळतं संशयाबाबत. आणि बाकीच्या बाबतीत तर आपल्याला स्पष्ट कळतं, व्याधी आपल्याला कळते, स्त्यान कळतं, आळस कळतो, प्रमाद कळतो, अविरती कळते, भ्रांती अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व हे कळतं की आपली प्रगती होत नाही किंवा आपली अधोगती होतीये. या गोष्टी आपल्या लक्षात येतात. अर्थात आपल्यामधली कमतरता दाखवतात, त्रुटी दाखवतात, चुका दाखवतात आणि थोड्या आत्मनिरीक्षणानं आपल्याला त्या गोष्टी समजतात. पण भ्रांती दर्शन किंवा भ्रांत धारणा निश्चयात्मकतेनं झाल्यानं श्रद्धादी सहित साधक सुद्धा वाट चुकतो. म्हणजे श्रद्धेनं अन्वित असलेला साधक सुद्धा वाट चुकून जातो भ्रांत धारणा असेल तर. आणि या ठिकाणी निश्चय पक्का असतो असं सांगून भाष्यकार संशय व्यावृत्त करतात. या ठिकाणी भ्रांत धारणा असते असल्यामुळं संशय हा व्यावृत्त केला जातो. यात हा संशयाचा प्रकारच नसतो आणि भाष्यकार तसा संशय हा व्यावृत्त करतात. आणि अशा भ्रांती दर्शनाचे बळी म्हणजे कोण तर अर्हतादी हे आपल्याला दिसतात. कारण त्यांच्यामध्ये पक्की धारणा होते की आम्हीच बरोबर आहोत, आम्हीच खरे आहोत, आम्हालाच सत्य कळलं, अशी त्यांच्यामध्ये जी धारणा होती ती भ्रांत धारणा होती. भ्रांती दर्शनामधून वाचवणारा ईश्वरच आणि ईश्वरानुग्रहानं प्राप्त झालेला गुरु
याशिवाय भ्रांत दर्शन, भ्रांत धारणा यापासून कोणी वाचू शकत नाही. एक तर ईश्वर वाचू शकतो किंवा ईश्वराच्या अनुग्रहानं प्राप्त झालेला गुरु वाचू शकतो. आणि म्हणूनच प्रथम ईश्वरानुग्रह मिळवावा लागतो. कारण शेवटी असं आहे, भ्रांत धारणा, भ्रांती दर्शन हे कशाने जातं तर एक तर ईश्वरामुळे जातं. ह्याला दुसरा तिसरा कोणी समर्थ नाहीये. भ्रांती दर्शन घालवणारा, भ्रांत धारणा घालवणारा दुसरा कोणी नाहीये, ईश्वरच आहे. बरं, आणि दुसरा कोणी असेल तर तो गुरु आहे. म्हणतो गुरु कोण तर ईश्वराच्या अनुग्रहानं मिळणारा गुरु. ईश्वराचा अनुग्रह प्राप्त झाल्यामुळे प्राप्त होणारा गुरु शेवटी ईश्वरानुग्रहच या ठिकाणी कारक असल्यामुळं भगवंताचा अनुग्रह हा फार महत्वाचा असतो. तर या ठिकाणी प्रश्न असा पडतो की आपण चुकतो हे जर कळत नसेल तर मग हा अंतराय मानावा कसा. आणि पुन्हा आपण बरोबर आहोत अशी धारणा असेल तर मग आपण चुकतो आहोत अशी शंका पण येणार नाही. मग असं आहे की भ्रांती दर्शन मध्ये अडकलेला तसाच राहणार की काय. आणि म्हणूनच या ठिकाणी आता असं सांगितलं की भगवंताचा अनुग्रह हा असणं, हा संपादन हे फार महत्वाचं असतं. आणि तो जर संपादला किंवा संपादत असू तर भ्रांत धारणा ही प्राप्त होण्याची शक्यताच नसते. किंवा असलेलं भ्रांत दर्शन हे जाऊ शकतं, जातं. याविषयी भगवत वचन आठवतं, तेषामेव अनुकंपार्थम अहम रजम तमहानाशयामी आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. अहो शेवटी भ्रांती दर्शन हे अंतःकरणामध्ये तमोप्राबल्यानं प्राप्त झालेलं असतं, अज्ञान रूपांत ते असतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तेषामेव अनुकंपार्थम, त्या लोकांवर अनुकंपा असल्यामुळं अहम अज्ञानजम तमहा नाशयामी, मी त्या अज्ञानज तमाचा नाश करतो. कसा? आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. माझं मी आत्मभावस्थ राहून, आत्म्यामध्ये राहून ज्ञानदीपाद्वारा, ज्ञानदीपाच्या प्रकाशाद्वारा मी तो तमरूप अज्ञानांधकार हा घालवत असतो. आणि त्यामुळे हा त्याच्यावर उपाय आहे. आता तेषाम एव अनुकंपा अर्थ, मला तेषाम म्हणजे ते कोण, त्यांच्यावर अनुकंपा येऊन असं भगवंत म्हणतात. मग तेषाम म्हणजे कोण? तेषाम म्हणजे सततयुक्त असे जे, ते सततयुक्तानाम असे जे असतात, सततयुक्त असे जे असतात, भगवंतामध्ये सततयुक्त जे असतात आणि जे प्रीतिपूर्वक भगवंताचं भजन करतात, भगवंताचं कीर्तन करतात, भगवंतावर प्रेम करतात, भक्ती करतात, त्यांना भगवंत बुद्धियोग म्हणजे तारक बुद्धी देत असतो. त्यांच्यावर अनुग्रह करून, त्यांच्या म्हणजे अनुग्रहाद्वारा भगवान स्वतः अंतःकरणामध्ये एकी भावानं स्थित होऊन अज्ञानोत्पन्न तमाचा नाश करतात. तो कसा? तर प्रकाशमय तत्वज्ञान रूप दीपकाद्वारा, म्हणजे अभ्रांत धारणा देऊन भ्रांत धारणा हटवतात, असा हा प्रकार असतो. आता हे कसं होतं तर भगवंतच आपल्या हृदयामध्ये निविष्ठ असून ज्ञान, स्मृती, शास्त्रशुद्ध तर्क, अयोग्य विषयांची विस्मृती याद्वारा ते करत असतात. अर्थात भगवंत हृदयामध्ये सन्निविष्ठ असतात आणि या प्रयोजनार्थ असतात. हे अनेक वार सांगितलं. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ठो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनम च, हे 15व्या अध्यायातलं वचन अनेक वार उद्धृत केलेलं आहे आणि ते या संदर्भामध्ये पुन्हा लागू पडतं. तर ईश्वरावर अच्युत अशी श्रद्धा ठेवण्यानं, दृढ श्रद्धा ठेवण्यानं ईश्वर आपल्याला अनुग्रह करतो किंवा योग्य गुरु देतो, किंवा गुरुच्या उपदेशाचा आत्म उत्कर्षकारक अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होण्यास मदत करतो. आपल्याला प्राप्त गुरु योग्य आहे किंवा नाही याची पारख आपल्याला काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच करता येते, असं आपण त्या गुरुविषयक सूत्रामध्ये पाहिलं. आणि त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन पारख करण्यास आपल्याला
अधिकारच नसतो, पात्रता नसते, क्षमता नसते. त्यामुळं आपल्याला आचार्योपदेश हा भ्रांत असेल किंवा निर्भ्रांत असेल हे आजमावणं शक्य नसतं. आचार्यांनी गुरुने दिलेला जो उपदेश आहे तो भ्रांत आहे का निर्भ्रांत आहे हे आजमावण्याचं सामर्थ्य नसतं आणि ते शक्य नसतं. त्यामुळे ईश्वरावर अनन्य निष्ठा ठेवणं हा एकच मार्ग असतो आणि तो ईश्वरावर जो अशा प्रकारे अनन्य निष्ठा ठेवतो आणि त्याला ईश्वर हा गुरु देत असतो. गुरु हा त्यावेळेला ईश्वराचा प्रेषित होतो आणि त्यामुळे गुरुवर सुद्धा श्रद्धा येते. म्हणजे गुरुनिष्ठा ही ईश्वरनिष्ठा मूलक असते. त्यामुळे ईश्वर व गुरुवर निष्ठा राहते. श्वेताशतर उपनिषदामध्ये याविषयी एक श्रुती आहे, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता हि अर्थः प्रकाशन्ते महात्मनः असं श्वेताशतर उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याची परमदेवामध्ये परमेश्वरामध्ये भगवंतामध्ये परमभक्ती असते तशीच गुरुमध्ये सुद्धा असते. त्या महात्मा पुरुषाच्या हृदयातच शास्त्र कथित रहस्यमय अर्थ हा प्रकाशित होत असतो. असो, आता भ्रांती दर्शनाची बाधा होऊ नये आणि ईश्वराविषयी निष्ठा बलवंत व्हावी, सतत आध्यात्मिक उपनिषद गीतादी शास्त्रांचं अध्ययन आवर्तन हे व्हावं, या गोष्टी आवश्यक असतात. ज्ञानाचं करण जे मन त्याची शुद्धी या ठिकाणी अत्यावश्यक असते. आता भ्रांतधारणा का संभवते तर मनामध्ये काहीतरी दोष असतो, मनाची शुद्धी नसते, मन हे अशुद्ध असतं. अशुद्ध मनामुळे भ्रांतधारणा ही अंतःकरणात रुजू होते. त्यामुळे मनाची शुद्धी, मानसिक शुद्धी, चित्तशुद्धी ही आवश्यक असते. भ्रांतधारणा होऊ नये आणि असलेली जावी यासाठी मनशुद्धी, चित्तशुद्धी ही आवश्यक असते. मग या संदर्भात आता मनाची शुद्धी कशी करावी तर त्याची सुरुवात आहार शुद्ध सत्वशुद्धी असं आपल्या अध्यात्म सांगतं. छांदोग्य उपनिषदामध्ये आहार शुद्ध शुद्धी असं म्हटलंय. आहार म्हटल्यानंतर पोटा पाण्याचा आहारच म्हणून बघायचं कारण नाही, कारण प्रत्येक इंद्रियांना त्यांचा आहार असतो. तर त्या इंद्रियांना त्यांचा आहार शुद्ध मिळणं हा या ठिकाणी उपदेश आहे. म्हणजे असं आहे की अंतर्बाह्येंद्रिय जी आहेत ती नेहमी शुद्ध स्वरूपामध्ये राहावीत म्हणून त्यांना शुद्ध आणि सात्विक आहार हा मिळावा. म्हणजे त्यांचे विषय शुद्ध आणि सात्विक आणि निर्मळ असावे लागतात. प्रत्येक इंद्रियाचे विषय हे शुद्ध सात्विक निर्मळ असावे लागतात. म्हणजे शास्त्र परिशीलनादीमध्ये बुद्धिभेद अन्यथा ग्रहण यांची शक्यता ही कमी असते. भ्रांतधारणा काय येते तर बुद्धिभेद होतो किंवा शास्त्रांचं परिशीलन करताना अन्यथा ग्रहण होतं. ते होऊ नये म्हणून अशा प्रकारे आपली अंतःशुद्धी, मनाची शुद्धी ती कशी तरी इंद्रियांचे जे आहार आहेत त्या आहारांच्या शुद्धीद्वारा करावं असा एक उपदेश अध्यात्मामध्ये दिला आहे. अर्थात सात्विक आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. सात्विक आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्याद्वारा अंतःकरणाची शुद्धी होते हे तर अध्यात्म साधकाला सांगण्याची काही गरज नाही. तर पुन्हा पालुपद या ठिकाणी हेच येतं की तमसंग सोडावा, तमाचा रजाचा संग होऊ देऊ नये, सत्वाचा संग करावा. आणि त्यासाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे शास्त्रसंग, साधनासंग, सत्संग हे आवश्यक असतात. त्याद्वाराच भ्रांती दर्शनाचा हा मुकाबला करता येतो. खरं म्हणजे भ्रांती दर्शनाचा असा मुकाबला त्या ठिकाणी होत नसतो. भ्रांतधारणा ही नाहीशी व्हावी लागते. आपल्याला त्यापुढे दोन हात करता येत नाहीत. कारण भ्रांती दर्शन हा शब्द तेच सांगतो की आपण भ्रांत आहोत याची आपल्याला कल्पनाच नसते. आपल्यामध्ये भ्रांती आहे याची कल्पनाच नसते. त्यामुळे ते भ्रांती दर्शन
स्वतःहून त्याने जावं लागतं आणि ते स्वतःहून जाण्यासाठी आपल्याला काही दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे आपण भ्रांती दर्शनाशी इनडायरेक्ट किंवा परोक्ष मुकाबलाच करू शकतो. अपरोक्ष मुकाबला करण्याचा प्रकारच या ठिकाणी संभवत नाही, कारण ते भ्रांती दर्शन असतं. आपण निर्भ्रांत आहोत अशा भ्रांतीमध्ये आपण असतो. असा हा एक विलक्षण प्रकार आहे, भ्रांती दर्शनाचा विलक्षण प्रकार आहे. असो, तर अशा प्रकारे आपण भ्रांती दर्शन या अंतरायाचा यथामती विचार केला. आता पुढला अंतराय म्हणजे अलब्ध भूमिकत्व. भाष्यकार म्हणतात अलब्ध भूमिकत्वम समाधिभूमी अलाभा. अलब्ध भूमिकत्व म्हणजे योगभूमी समाधिभूमी याचा लाभ न होणं. आपल्याला योगामध्ये प्रगती आपली न होणं, योगाकडे प्रगती न होणं, अर्थात योगज भूमी योगिक भूमी ही प्राप्त न होणं, ह्याला अलब्ध भूमिकत्व असं म्हटलं जातं. अर्थात समाधिभूमी अलाभा. समाधी हा प्रकार अजून आपल्यापासून दृष्टिक्षेपात सुद्धा नाहीये. त्यामुळे हा अंतराय आपल्याला लागू पडत नाही असं वाटण्याचं काही कारण नाही. तर योगामध्ये आपल्याला जी प्रगती अपेक्षित असते ती अपेक्षित प्रगती न होणं हे अलब्ध भूमिकत्व असलेल्या अंतरायामुळे होत असतं. तर या ठिकाणी भाष्यकार अलब्ध भूमिकत्व समाधिभूमी अलाभा असं म्हणतात. तर समाधिभूमी म्हणजे योगभूमी असा व्यापक अर्थ घेता येतो. आणि योगामध्ये आपल्याला प्राप्तभूमी प्राप्त होत नाही किंवा आपल्याला प्राप्य अशी जी भूमी आहे ती प्राप्त होत नाही आणि त्यामुळे हा एक अंतराय ठरतो. पण या ठिकाणी समाधिभूमी असं म्हटल्यामुळे इतर टीकाकारांनी लगेच मधुमत्यादय समाधिभूमय, समाधीच्या वेगवेगळ्या भूमी आहेत, मधुमती वगैरे, तर त्यांचा निर्देश त्यांनी लगेच केलेला आहे. एकूण सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे योगामध्ये प्रगती खुंटणं, प्रगतीचा वेग कमी पडणं, उत्तरोत्तर भूमी प्राप्त न होणं हे अलब्ध भूमिकत्व असतं. आणि हे द्विविध असतं असं म्हणता येतं. एक म्हणजे विकल्पात्मक आणि दुसरं म्हणजे वास्तविक. तर असं आहे की साधकाला आत्मविश्वास कमी झाल्यास किंवा कमी होण्यानं मानसिक धारणा अशी होते की अमुक भूमी मला अलभ्य आहे, मला काही प्राप्त होत नाहीये. त्यामुळे साधनेला लागणार दीर्घकालीन अनुष्ठान, त्याच्यासाठी लागणारा उत्साह, दांडगा उत्साह किंवा निरंतरता, सत्कार भाव, आदर भावानं सत्कार भावानं साधना करण्याचा प्रकार ह्याला जरा तडा जातो, ह्याला ग्रहण लागतं. म्हणजे एकदा साधकामध्ये आत्मविश्वास कमी झाला की मला अमुक एक भूमी प्राप्त होणार नाही असं वाटायला लागलं तर त्याच्या श्रद्धेला तडा जातो. आणि श्रद्धेला तडा गेला की साधनेमधला जोम, उत्साह, साहस, चिकाटी यासारखे गुण जे आहेत त्यांना लगेच ग्रहण लागायला लागतं. आणि ज्याला एका प्रकारे आपण डेफिडन्स म्हणतो तसा डेफिडन्स येतो किंवा कॉम्प्लेक्स येतो. आणि त्या कॉम्प्लेक्सची लागण होते माणसाला किंवा साधकाला. त्या न्यूनगंड हा लागतो, न्यूनगंड त्याला प्राप्त होतो. आणि मग न्यूनगंड त्याला लागला की खरं म्हणजे त्याच्या सामर्थ्यामध्ये, क्षमतेमध्ये ज्या गोष्टी असतात त्याही त्याला आपल्या क्षमतेत नाहीयेत असं वाटायला लागतं, क्षमतेच्या बाहेर आहेत असं वाटायला लागतं. म्हणजे एक क्षणभर विचार करा की एखाद्याला निरुत्साह आलेला आहे, डिफिडन्स आलेला आहे, दौर्मनस्य व्याप्त झालेलं आहे अंतःकरणामध्ये आणि माणसाचा आत्मविश्वास हा गेलेला आहे, न्यूनगंड आला. न्यूनगंड आल्यानंतर त्याच्यामध्ये जे सामर्थ्य असतं, त्याच्यामध्ये जी सशक्तता असते, क्षमता असते, त्याबद्दल त्याला एक आत्मविश्वास गेल्यानं असं वाटतं की आपल्यात ही क्षमता नाहीये. म्हणजे क्षमता असून आपल्यामध्ये क्षमता नाहीये असं वाटायला लागतं. आपल्यामध्ये सामर्थ्य असून सामर्थ्य नाहीये असं वाटायला लागतं. कारण त्यावेळेला ते एक दौर्मनस्य आलेलं असतं
चित्तावर, अंतःकरणावर, मनावर एक प्रकारे काळे ढग आलेले असतात. आणि त्यामुळे सामर्थ्य असून आपल्यामध्ये सामर्थ्य नाही, आपल्याला ती भूमी लभ्य असून लभ्य नाही असं वाटायला लागतं. आणि अशा प्रकारे विकल्पात्मक अलब्ध भूमिकत्व हे त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजे हा एक विकल्पात्मक प्रकार आहे, पण दुसरा एक वास्तविक प्रकार आहे. म्हणजे अनधिकार वशात, अनधिकार कारणानं असं हा प्रकार संभवतो. अधिकार वाढवल्याशिवाय असा अंतराय हा हटत नाही. म्हणजे तुम्ही क्षमतेची परिसीमा गाठलेली असते, त्यामुळे तुम्हाला क्षमता वाढवल्या पुढला मार्ग काही त्याचं आक्रमण करता येत नाही, आक्रमिता येत नसतो. त्यामुळे अधिकार वाढवणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं. हा वास्तविक प्रकार असतो. पण आता मागाशी सांगितल्याप्रमाणे जो वैकल्पिक असा अलब्ध भूमिकत्वाचा प्रकार आहे, त्याला वेळीच हटकल्याशिवाय त्यातून मुक्त होता येत नाही. आणि जर आपण वेळीच त्याला हटकलं नाही तर तो दार्ढ्यता प्राप्त करून घेतो आणि तो पक्का होतो. म्हणजे जो वैकल्पिक असतो तो वास्तविक होऊ शकतो या ठिकाणी. त्यामुळे थोडंसं सचेत केलं जातं की वैकल्पिक असा जरी एखादा अलब्ध भूमिकत्व रूप अंतराय असला की आपल्यामध्ये कॉम्प्लेक्स आलाय, न्यूनगंड आलाय, न्यूनगंडामुळे आपल्याला असं वाटतं की क्षमता असून आपण सक्षम नाही असं वाटतं, तर त्याला वेळीच हटकलं पाहिजे. त्यात किंचितही विलंब होता कामा नये. त्याला जर हटकलं नाही तर त्याला तो स्थिती प्राप्त होतो. तो जो अलब्ध भूमिकत्व रूप अंतराय आहे त्याला दार्ढ्यता प्राप्त होते, त्याला दार्ढत्व येतं आणि तो वास्तविक बनून जातो. जो वैकल्पिक असतो तो वास्तविक बनतो. त्यामुळे अलब्ध भूमी आहे असं जर आपल्याला वाटलं तर ताबडतोब आपण परीक्षण करून, आत्मनिरीक्षण करून समजून घेतलं पाहिजे की हा वैकल्पिक आहे का वास्तविक आहे. आणि वैकल्पिक असला तर लगेचच्या लगेच झटकला पाहिजे. कारण ते खोटं जरी असलं, अवास्तविक जरी असलं तरी ते अविलंबानं वास्तविक होऊ शकतं, होत असतं. त्यामुळे त्याला झटकणं हे आवश्यक असतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण सतर्क व्हायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे हे अलब्ध भूमिकत्व जाणवते ते वैकल्पिक आहे का ह्याचं कसून परीक्षण करायला पाहिजे. आणि तसं जाणवलं तर त्याला लगेच झटकलं पाहिजे, नाहीतर ते पक्क होऊन आणि ते वास्तविक अलब्ध भूमिकत्वाला प्राप्त होतं. आणि तसं झालं की मग आपल्याला जोर वाढवावा लागतो, क्षमता वाढवावी लागते. आपली साधना जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अधिक ज्याला अश्वशक्ती म्हणता येईल तशी ती वाढवावी लागते. म्हणजे शेवटी साधना रेटण्यासाठी आपल्याला पुढे काहीतरी प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे तसं होऊ न देणं हे महत्वाचं असतं. आता अलब्ध भूमिकत्व हा जो अंतर आहे त्यामुळे नाउमेद होण्याची फार शक्यता असते. एकदा अलब्ध भूमिकत्व ह्याची जाणीव झाली की आपल्याला अमुक एक भूमी प्राप्त होऊ शकत नाही, अपेक्षित आहे ते प्राप्त होऊ शकत नाही, प्राप्य आहे ते प्राप्त होत नाही, प्राप्यमान आहे ते प्राप्त होत नाही, असं जर जाणवायला लागलं तर काय होतं, नाउमेदी येते. आणि नाउमेदी येऊन योगभ्रष्ट होण्याचा प्रसंग येतो. नाउमेदी हा योगाचा भयंकर प्रतिपक्ष आहे. किंबहुना हा अवैराग्यापेक्षाही बलाढ्य आहे असं म्हणायला पाहिजे खरं म्हणजे. कारण नाउमेदी माणसामध्ये आली की चित्ताची शांतता गेली, संतुलन गेलं, चिडचिड आली, वैफल्य, चिडचिड, असंतुष्टावस्था अशा अनेक प्रकारचे सुरुंग चित्ताला वरच्यावर लागत असतात. त्यामुळे ही जी नाउमेदी आहे ही कुठल्याही परिस्थितीत आपण कोसभर दूर ठेवायला पाहिजे. योग साधकाने हा अत्यंत महत्वाचा उपदेश मानला पाहिजे. कशापासून माणसं साधकाने दूर राहावं तर पहिली गोष्ट म्हणजे ही नाउमेदी, वैफल्य, डिजेक्शन, फ्रस्ट्रेशन ह्याला जे म्हणता येईल त्या गोष्टींपासून त्याने दूर राहायला पाहिजे. कारण त्यांची एकदा लागण झाली की तुमच्या चित्ताला सुरुंग लागतात, तुमची शांतता जाते, समाधानावस्था जाते, संतुष्टावस्था जाते. मग संतोष गेला, समाधान गेलं, शांती गेली तर योग साधना होणार काय. त्यामुळे असा अंतर आहे की त्यामुळे नाउमेदी ही झटकन शिरत असते. त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत काळजीही घ्यावी लागते साधकाला. आणि नाउमेदी आले की योगभ्रष्ट होण्याचा सुद्धा प्रकार संभवू शकतो.
आणि काही वेळा योगामध्ये बराच काहीतरी मार्ग त्याचं मार्गक्रमण झालेलं असतं, बरीच प्रगती केलेली असते. पण असं आहे की विषय दोष दर्शन जर झालं तर होत असेल तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला नित्यानित्य विवेक आलेला असतो. आपल्याला नित्य काय अनित्य काय हे कळत असतं. त्यामुळे एका प्रकारे परतीचा मार्ग बंद झालेला असतो. गंमत अशी आहे की अलब्ध भूमिकत्वामुळे जर आपल्याला नाउमेदी आली तर असं आहे की नित्यानित्य विवेक आलेला असतो. बुद्धीमध्ये विवेक, काही अंशात विवेक आलेला असतो. अनित्य काय, नित्य काय, सत काय, असत काय हे कळलेलं असतं. त्यामुळे असं आहे की असताकडे जायला मन तयार होत नाही. म्हणजे मागे फिरण्याचा मार्ग हा बंद झालेला असतो आणि पुढे जाता येत नाही. आता ही खरोखर जीवघेणी अवस्था असते. आलं का लक्षात? म्हणजे अविरतीमध्ये काय होतं की माणूस निदान मागे तरी सरकू शकतो, कारण नित्यानित्य विवेक ह्यांना सगळ्यांना पार टोला दिला जातो आणि माणूस मागे खाली सरकू शकतो. पण इथं काय आहे की अलब्ध भूमिकत्व हा जो अंतराय आहे ह्याच्यामध्ये मागे फिरता येत नाही. ह्याचं कारण काय असतं की नित्यानित्य विवेक काही अंश आलेला असतो. बरं, पुढचा मार्ग बंद होतो. माणूस मागे खाली सरकू शकतो. पण इथं काय आहे की अलब्ध भूमिकत्व हा जो अंतराय आहे ह्याच्यामध्ये मागे फिरता येत नाही. ह्याचं कारण काय असतं की नित्यानित्य विवेक काही अंश आलेला असतो. बरं, पुढचा मार्ग बंद होतो. म्हणजे नाकेबंदी आहे आणि मागेही फिरता येत नाही. आणि त्यामुळे काय होतं की नाउमेदी ही वासून उभी राहते. मागे हटता येत नाही, पुढे जाता येत नाही म्हटल्यानंतर नाउमेदी ही वासून उभी राहते आणि ही एक त्रिशंकवावस्था असते. आलं का लक्षात? हा जो अंतराय आहे हा एक प्रकारे त्रिशंकवावस्था देऊन जातो. ही एक अवघड अवस्था असते, फार अवघड अवस्था असते. या ठिकाणी एक सुभाषित आठवतं, यस्य मोक्ष अभिमानो अस्ति देहे अपि ममता तथा नस योगी नवा भोगी केवलम दुःख भागसौ. सुभाषितकार असं म्हणून जातात की ज्याला मुक्तीविषयी आवड आहे आणि म्हणजे ज्याला पारमार्थिक उन्नती म्हणतात त्याची ओढ आहे, त्याची आवड आहे, पण देहाची ममता काही सुटत नाही. त्याला योग सुद्धा नाही, अर्थात आत्मसुख नाही आणि त्याला संसार सुखही नाही. असं आहे. अत्र नास्ती तत्र नास्ती हाती धुपाटणं लागतं. कारण असं आहे की त्याला संसार सुखाविषयी आंतरिक जिव्हाळा असतो आणि ते सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, असा हा प्रकार असतो. म्हणजे इदम नास्ती परमच न उपलभ्यते, म्हणजे हेही गेलं तेही गेलं, हाती धुपाटणं आलं, असा हा एक जीवघेणा प्रकार असतो. तस्मात या अंतरायातून उठणं, झटकन उठणं, ताबडतोब उठणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि नाउमेदी हटवून चिकाटीनं योगतत्पर राहणं, अनपेक्ष वृत्तीनं योग करणं आणि ईश्वरावर अनन्य निष्ठा ठेवणं साधकाला हा अंतराय तरुण जाण्याला फार महत्वाचे ठरतात. या ठिकाणी महत्वाचं असं आहे की अनपेक्ष वृत्तीने योग साधना करायला पाहिजे. कारण अपेक्षा ठेवून योग साधना केली तर अलब्ध भूमिकत्व ताबडतोब दृष्टीपथात येतं. कारण आपण पाठीशी काहीतरी अपेक्षा बांधून साधना करतो आणि ते प्राप्त होत नाही म्हटल्यानंतर नाउमेदी येते. त्यामुळे अनपेक्ष वृत्तीनं योग साधना करणं हे महत्वाचं असतं. आणि ईश्वरावर अनन्य निष्ठा ठेवणं, कारण हे प्रकरणच आपण असं सध्या बघतो आहोत की ईश्वर प्रणिधानानं अंतरायांचा अभाव होतो असं म्हटल्यानंतर ईश्वरावर अनन्य निष्ठा ठेवणं हे ओघाने आलंच. आणि साधकाला हा अंतराय त्यामुळे तरुण जाता येतो, तरुण जायला मदत त्या ठिकाणी होते. तर या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की नाउमेदी येऊ देता कामा नये. नंतर
अनपेक्ष वृत्तीनं स्पर्धाभावानं नव्हे. कधीही योग साधना स्पर्धाभावानं करू नये, ईर्षेला पेटून साधना करू नये. अनपेक्ष वृत्तीने साधना करावी. दुसऱ्याशी तुलना करत, दुसऱ्याशी स्पर्धा करत ही साधना करू नये. आणि ईश्वरावर अनन्य निष्ठा ठेवावी. असं आहे महाभारतामध्ये या अलब्ध भौमिकत्व रूप जो अंतराय आहे त्याला सागर ठरवलाय. आणि सागराला तरण्यासाठी अनिर्वेद रूप म्हणजे उमेद रूप स्तंभ घट्ट पकडण्याचा उपदेश हा केलेला आहे. हा अंतराय जो आहे तो एक प्रकारे नाउमेदीचा सागर आहे. आलं का लक्षात? हा एक नाउमेदीचा सागर आहे. म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे वैफल्य, विफलता, दौर्मनस्य या सगळे ह्याचे त्या ठिकाणी ह्याच्या लाटा असतात, भोरे असतात. त्यामुळे हा एक मोहदधी आहे. कशाचा? तर नाउमेदीचा. नाउमेदीचा हा एक मोहदधी आहे, महासागर आहे. आणि त्यामुळे शांती पर्वामध्ये, मोक्षधर्म पर्वामध्ये असं सांगितलंय की या ठिकाणी अनिर्वेद रूप म्हणजे उमेद. उमेद असायला पाहिजे माणसामध्ये. नेहमी साधकामध्ये उमेद पाहिजे. उमेदीने साधना करायला पाहिजे. पण त्यासाठी स्पर्धावृत्ती अजिबात असता कामा नाही. नंतर अपेक्षेनं साधना करणं हेही बरोबर नाही. मात्र उमेद मात्र असावी लागते. उमेद नसेल म्हणजे उमेद रूपी त्या ठिकाणी म्हणताय की स्तंभ जो आहे उमेदीचा स्तंभ घट्ट धरून असावं. त्याची कास कधी सोडू नये. शांती पर्वामध्ये आता जो सांगितला प्रकार तो मोक्ष धर्म पर्वात आलेला आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी ध्यान योग कथन आहे. ते साधकाने मुळातच पाहावं. अर्थात या ठिकाणी आपण थोडासा त्याचा गोषवारा घेऊया. त्या ठिकाणी असं म्हटलंय की इंद्रियासहित स्थिर झालेलं मन, योग साधकाचं मन जे आहे हे जसं बिजली ढगांना स्फुटित करते तसं मन ध्यान समयी चंचल होऊन विषयांना स्फुटित करते. बघा किती छान अलंकार वापरला या ठिकाणी. बिजली जसं लखलखाट होऊन ढगांना प्रकाशित करते त्याप्रमाणे ध्यानामध्ये किंवा जपसाधना करताना, ध्यान करताना चित्त हे विषयांना स्फुटित करतं. म्हणजे विषयोन्मुख होतं. चित्त हे विषयोन्मुख होतं. आणि जसं पद्मपत्रावर जलबिंदू चंचल असतात तसेच योग्याचं चित्त ध्यानकाळी होतं. आणि ध्यानपंथामध्ये एखाद्या क्षणभरच स्थिर झालेलं चित्त वायुमार्गानं, वायुवेगानं पुन्हा संचार करू लागतं. म्हणून ध्यानयोग साधकानं अनिर्वेद राहावं. विशेषतः जपसाधनेला बसल्यानंतर ह्याचा अनुभव येतो की आपण म्हणतो की जपाला बसण्यापूर्वी मी शांत होतो आणि जपाला सुरुवात केल्यानंतर मनामध्ये जबरदस्त चळवळ, धक्काबुक्की, दन्नादन्नी सुरू झाली चित्ताची. आणि आपण त्यावेळेला अक्षरशः तळतळाट होऊन उठतो. अशी परिस्थिती येते. जपाला आपण बसल्यानंतर साधक अवस्थेमध्ये असं होतं की जप करण्यापूर्वी शांत होतो आणि जप करताना त्रास झाला, जप केल्यानंतर त्रास झाला, जप केल्यानंतर डोकं. कारण का तर ही आंतरिक लठ्ठालठ्ठी ही त्या ठिकाणी होते. चित्ताला शांत करायला जावं तर चित्त हे शतपटीने अशांत होतं. आणि त्यामुळे या ठिकाणी नाउमेद होता कामा नये. उमेद ही फार महत्वाची असते. जितक्या उमेदीने आपण जपसाधनेला बसतो, योग साधनेला बसतो आणि त्यात अपेक्षेप्रमाणे आपल्याला काही अनुभव आला नाही, चित्त शांतावस्था आली नाही, तर नाउमेदी ही फोफाळून उठते. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी उपदेश केलाय की अनिर्वेद राहायला पाहिजे. आणि त्यामुळे अनिर्वेद राहून, क्लेशरहित होऊन, आळस मत्सररहित होऊन ध्यानाद्वारा, ध्यानाच्या साह्यानंच आपण चित्तस्थैर्याचा प्रयत्न करावा. त्याला चिकाटी, योग साधनेला चिकाटी लागते असं ते आपण म्हणतो. तर केवळ तात्विक विवेचन करून, तात्विक सिद्धांत सांगून उपयोग नाही. तर या ठिकाणी अनुभवाचा असा प्रकार आहे की तुम्ही जपाला बसला, ध्यानाला बसला
तर तिथं तुम्ही चिकाटी ही आणावी लागते. अर्थात योगाचं मनोविज्ञान हे जर योग्यपणे हाताळलं तर अशा प्रकारे समस्या जी आहे, ही जी समस्या आहे ही इतक्या जोरकसपणे किंवा इतक्या जोरात फोफावत नाही. काही प्रमाणामध्ये आपल्याला त्यात नियंत्रण आणता येतं. पण एकंदरीत हा प्रकारच असा आहे की योग साधनेला चिकाटी ही जबरदस्त लागते. तर ती चिकाटी सोडू नये. आणि अधिकार भेदान्वय वितर्क, विवेक, विचार हे त्या ठिकाणी उपस्थित होतात. चित्तामध्ये तुम्ही जपाला बसला, ध्यानाला बसला तर वितर्क, विवेक, विचार हे उपस्थित होतात त्या ठिकाणी. आणि म्हणून मननशील योग्यानं क्लेश आले तरी निर्वेदाला प्राप्त न होता आपल्या हितकारी ध्यान कार्यामध्ये रत राहावं. अशा प्रकारे महाभारतामध्ये फार मौल्यवान असा उपदेश दिलेला आहे. असो, आता हा जो अलब्ध भूमिकत्व रूप अंतराय या ठिकाणी जरेचा विचार करायला पाहिजे. जरा हा एक अशाच प्रकारचा अंतराय आहे की मोहना तो हा अंतराय आहे. असे सर्वसामान्यपणे आपण जरा आणि व्याधी यात काही फरक करत नाही, पण त्यात फरक आहे. व्यवहारामध्ये त्यांचा समानार्थानं प्रयोग केला जातो, उपयोग केला जातो. पण व्याधी ही कर्मविपाकात्मक आणि प्रमादात्मक असते. व्याधी आपल्याला संभवते ह्याच्या मागे काहीतरी आपला हलगर्जीपणा असतो आणि कर्मविपाक असतो. आपलं कर्म असतं त्याच्यामुळे व्याधी संभवतात, हलगर्जीपणा असतो त्याच्यामुळे व्याधी संभवतात. आणि कोशांतर्गत व्याधीचा अर्थ रोग असा आहे. व्याधी म्हणजे रोग. पण जरा ही जी आहे तो शब्द वार्धक्यवाचक आहे. आणि वार्धक्याच्या अनुषंगानं येणारे जे पंगुत्व आहे किंवा आशक्ती आहे किंवा जी त्रुटी आहे ती जरा या पदाने सांगितलं जाते. अर्थात जरा ही व्याधीच्या तुलनेनं स्वाभाविक असते. ती काही सहसा सर्वसामान्यपणे टाळता येत नाही. एकूण वार्धक्य म्हणजे वृद्धत्व आणि हे सुद्धा अलब्ध भूमिकत्व रूप योगांतराय ठरतं. कारण असं आहे की या अवस्थेमध्ये मनोबल, शरीरबल, बुद्धिबल, प्राणबल, आत्मबल हे सगळे बऱ्याच अंशी यांचा क्षय झालेला असतो. आणि त्यामुळे अलब्ध भूमिकत्व रूप अंतराय हा त्या ठिकाणी संभवतो. जरा आणि व्याधी यामध्ये जे वैविध्य आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं असेल तर शास्त्रामध्ये, गीतेमध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम अशा प्रकारे निर्देश आहे. त्या ठिकाणी जराही सांगितली, व्याधीही सांगितली. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे जे दोष आहेत विवेकीने हे दोष बघून घ्यावे की शरीर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जन्म आला, मृत्यू आला, जरा आली, व्याधी आली असं त्या ठिकाणी सांगितलंय. अर्थात जरा आणि व्याधी हे दोन्ही त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि जरेमध्ये एक प्रकारे बलहीनत्व आहे. जरा म्हटल्यानंतर बलहीनत्व आलं आणि बलहीनत्व आलं म्हणजे आध्यात्मिक मार्गामध्ये जो महत्वाचा आधार आहे, ज्याला प्रॉपेलर म्हणता येईल, प्रवर्तक आहे, तो प्रवर्तकच नाही असं म्हणावं लागतं. नायमात्मा बलहीनेन लभ्य. अर्थात जरेमध्ये, वार्धक्यामध्ये हे बल नसतं, बल कमी झालेलं असतं आणि त्यामुळे अध्यात्मामधलं मार्गक्रमण ह्याची गती ही कमी होते. हे साधकाने लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः वार्धक्याची सावली ज्यांना लागली आहे त्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे. एकूण जरा हा अर्थ, ह्याचा अर्थ शक्ती ऱ्हास असा या ठिकाणी आहे. आणि वार्धक्यामुळे जरा ही येतेच. गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये एक टीकाकार असं म्हणतात, प्रज्ञा शक्ती तेज निरोध परिभावादी रूपायाः. अर्थात जरा ही बुद्धिशक्ती, तेजाचा निरोध आणि दुसऱ्याचा अनादर रूपी असते. म्हणजे दुसऱ्याकडनं आपला अनादर होतो. वार्धक्यामध्ये हे जे दुःख असतं हे आता आज सांगायचं कारण नाही.
दुसऱ्याकडनं आपला अनादर होतो वार्धक्यामुळे. आणि अशी टीका जरेबद्दल गीतेचे टीकाकार, एक प्रसिद्ध टीकाकार मधुसूदन सरस्वती गूढार्थ दीपिकेमध्ये म्हणतात. अर्थात श्रीमद ज्ञानेश्वरीमध्ये जरेबद्दल जे सांगितलंय तो विचार खरोखर मननीय आहे, म्हणून तो विचार या ठिकाणी सांगतो. पण तो पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तू.